अंबाजोगाई तालुक्यासह इतर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावात पोलीस पाटील या पदावर नियुक्ती उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली, तीही तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्त्या दिल्या आहेत. नियुक्तीनंतर कोणी पुराव्यासह त्या उमेदवाराविरुद्ध तक्रार केली तर चौकशी केली जाईल. तक्रारीत तथ्यांश दिसला तर दिलेली नियुक्ती रद्द होऊ शकते. त्यामुळे राजकीय नेत्यांनी नियुक्ती झालेल्या पोलीस पाटील यांचा सत्कार करून त्याला राजकीय नियुक्तीचे स्वरूप देऊ नये, या संदर्भात मराठवाडा दर्पण न्यूजवर आम्ही काही वेळापूर्वी बातमीही दाखवली. त्यानंतर आज उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जमा झालेल्या तक्रारदारांनी आम्हाला फोन केला. आम्ही गेलो असता कार्यालय परिसरात शेकडो तक्रारदार तसेच नियुक्ती मिळालेले पोलीस पाटील उमेदवार हजर होते. आज उपजिल्हाधिकारी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. असेच एक तक्रारदार सर्जेराव नाईकवाडे राहणार कानडी बदन, त्यांचे काय म्हणणे आहे, तसेच निवड झालेल्या पोलीस पाटील यांनी त्यांना काय धमकी दिली, त्यांचे काय म्हणणे आहे, ते काय म्हणाले ते तुम्हीच ऐका. सर्जेराव रामधन नाईकवाडे राहणार कानडी बदन. पोलीस पाटील भरतीविषयी माझे आक्षेप आहे. आमची पोलीस पाटील भरती संदर्भात आक्षेप असा आहे की मराठा समाजाला शैक्षणिक मागासदृष्ट्या ही SC-BC आरक्षण आहे. आमचं EWS आरक्षण ही SC-BC आरक्षण दिल्यामुळे 10% आरक्षण ओढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला SC-BC कोट्यात दिलेलं आहे. आणि तरी तसं असताना आमच्या गावात 2017च्या जनगणनेनुसार, माझ्या माहितीनं 2017च्या जनगणनेनुसार त्यावेळेस आम्हाला EWS होतं. त्यावेळेस EWSला ही जागा सुटलेली होती. सदर जागा आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालयाला अगोदर त्याच्या अगोदर पण येऊन सांगितलं होतं की आमच्या गावात EWSचा उमेदवार नाही, कारण EWSमध्ये मराठा समाज येत नाही. मराठा समाज हा ESBCमध्ये येतो आणि ती जागा सुटलेली आहे EWSला. त्या कास्टमध्ये येतात मुस्लिम, ब्राह्मण, मारवाडी, हे अशा दुसऱ्या कास्ट येतात. तरी हे सरळ सरळ कायद्याला बगल देऊन आमच्या इथल्या उमेदवारानं केंद्राचं EWS काढून राज्याला चालतं आहे, पण राज्याचं EWS राज्याला चालतं आहे, केंद्राचं EWS राज्याला चालत नाही. तरी पण सरळ कायद्याला बगल देऊन ती EWS काढले आणि त्याच्यावर नियुक्ती झाली. आणि ती नियुक्तीचा आम्ही आक्षेप घेतला आहे. त्या आक्षेपानिमित्त इथं आलो. तरी आम्ही इथं आल्यानंतर सदरील उमेदवाराने आम्हाला आमच्याकडे रेकॉर्डिंग सहित पुरावे आहेत. आम्हाला हातपाय तोडून देण्याची भाषा करते. तुम्हाला बाहेर या म्हणते की तुमचे हातपाय तोडून कापून टाकतो तुम्हाला. तर आमचा जे आक्षेप घेणारे काय आमचे जे एक सोबत आहेत माझ्या बालाजी गायकवाड, ती SC समाजाचे आहेत. कारण ते समजा मी मराठा समाज आहे, तो पण मराठा आहे, आम्ही थोडं आमच्या ह्याच्यात हे करून घेतात. पण हे मागासवर्गीय असल्यामुळं त्याला एक उपजिल्हाधिकाऱ्याने आम्हाला वाटतं की त्याला काहीतरी अभय द्यावं. त्याला मला नाही धमकी दिलेली, ह्याला धमकी दिलेली. ह्याचे बाहेर आले की हातपायच तोडून तुझे गळ्यात देतो म्हणून. हे आमचं एवढंच म्हणणं आहे किंवा काहीतरी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ह्याच्यावर नियंत्रण ठेवावं आणि ज्या कास्टची जागा सुटली त्याच कास्टला द्यावी. त्यांनी फॉर्मच कुठल्या बेसवर ॲक्सेप्ट केला हेच मला कळलं नाही. शासनाचं असं धोरणच कसं आहे की आम्हाला मग जर तुम्हाला ह्याच्यात EWSमध्ये घ्यायचंच असेल, इथं जर घ्यायचं असेल तर मग आमचा 5 वर्षाचा बॅकलॉग तर भरून द्या ना, 23पासून 25पर्यंतचा मराठा समाजाचा. आमच्या समाजाचा हो द्या थोडं भलं. मग 5 वर्षाचा बॅकलॉग द्या. जसं मुंडे साहेबांनी 1999ला जसं बंजारा समाजाचा बॅकलॉग भरून घेतला होता 40,000 जागेचा, तसा द्या आमचा मग 5,000 जागेचा बॅकलॉग भरून. तुम्ही असं कसं काय कुणाचे अवैध फॉर्म वैध करू शकता? हे प्रक्रियेतच ह्यांनी बाद करायला पाहिजे होतं. आम्हाला आक्षेप घ्यायची याच्यात वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती शासनानं. निष्काळजीपणा ह्या सरळ शासनाचा. आज काय तुम्हाला तुमच्या तक्रारीच्या दाखल केल्या? हां, आम्ही तक्रार दाखल केली. आम्हाला त्यांची नोटीस आली. त्या नोटीसच्या अनुषंगाने आम्ही इथं आलो. ही आमची तक्रार आहे. आणि हे आम्ही सरळ SC-BC आमचं जसं EWS का कॅन्सल झालं आहे, आम्हाला SC-BC कसं मराठ्यांना आरक्षण मिळाले, EWS का नाही, याच्या संदर्भात आम्ही सगळे GR पुरावे घेऊन आलो तिथं. आता बघूत काय आता उपजिल्हाधिकारी साहेब काय निर्णय देतात आम्हाला. बालाजी बबरुवान गायकवाड राहणार कानडी बदन, इथला रहिवासी आहे. पहिली गोष्ट म्हणजे EWS आमच्या गावाला का सोडलं हेच पहिलं हे आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावात EWSच्या व्यक्तीच राहत नाही तरीही सोडलं, ते एक मला शासनाला विचारायचे. आणि नंतर ते जे तुम्हाला विचारायचं आहे ते फक्त EWS आहे. SC-BC या आरक्षणातून मराठा समाज भरतो आणि EWSमध्ये मराठा समाज जातच नाही, तरी आरक्षणाने पात्र उमेदवार करून हे जागा भरली. याचं कारण शासनानं आम्हाला उत्तर द्यावं. नाही जर देण्यात आलं
तर मला कोर्टाकडे जावं लागेल ही माझी इच्छा आहे. आता शासनाने त्या तुमच्या गावच्या पोलीस पाटलाची निवड केली वाटतं, हां, त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? त्याचं चुकीचं आहे ते. 100% चुकीची निवड आहे. आणि विशेष म्हणजे तो चुकीचं म्हणल्यामुळं आम्हाला शिवीगाळ धमक्या दिल्यात. ते ऐकायचं असलं तर दाखवतो पाठपुराव्याची. हा काय का